हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढल्याने सोमवारी सकाळी 10:30 वाजता धरणातून होणारा विसर्ग वाढवून 9,920 क्युसेक करण्यात आला. विसर्ग वाढताच कोथुर्णे येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत पूल किंवा नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसंच नदीकाठच्या भागात जाणं टाळावं असं आवाहन केलं आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आवश्यकतेनुसार धरणाच्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी नदीपात्रातील कृषी पंप, शेती अवजारे, जनावरं व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं असंही पूर नियंत्रण कक्षाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान कोथुर्णे येथील पूल हा पवना नगर परिसरातील अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र पवना धरणातून विसर्ग वाढला की हा पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने वाहतूक खंडित होतं. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, कामगार, शालेय विद्यार्थी आणि पवना नगर बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसतो. पूल बंद झाल्यामुळे अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत असून वेळ आणि आर्थिक खर्चही वाढतो. यामुळे कोथुर्णे येथे कायमस्वरूपी उंच व सुरक्षित पर्यायी पूल तातडीने उभारावा अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा जोर धरली आहे. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारी ही समस्या कायमची सोडवण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करून नवीन पूल उभारण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, पवना नगर. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.